मित्रांनो, आपण आहे ना आता गुलाबी कांदा लावणार आहे आपल्या वावरामध्ये. मग त्या आधी म्हणलं कडे काढून तणनाशक वगैरे मारून घेऊया. सकाळी लवकरच पप्पांनी पण ना रोप उपटाय चालू केलं होतं. परत म्हणलं बाय आलं तारामुळे नको व्हायला. बाय आणण्यासाठी डायरेक्ट ना आमच्या भाईमामाचा गाडा घेतला बरं का. म्हणलं चला आपटीत आपटीत का होईना बाय ह्याच्यामध्ये घेऊन येऊया. आपण आपला कांदा आहे ना आता कोरडीला लावतोय बरं का. कारण ना बायांचे पण प्रॉब्लेम आहेत. कारण ना काही म्हाताऱ्या कोताऱ्या काही तरणाटे असल्यामुळे अडचण येते. पण जाऊन द्या, कोरडीचा कांदा एकदम चांगला येईल. थोडं रान पण नीट करून घ्यायचं होतं. हे बघा वाफे काढलेले होते आपण रोपासाठी. पण पाऊस आल्यामुळे रान निबर झाल्यामुळे रोप काय चांगलं येणार नाही म्हणून परत पाळी टाकू म्हणलं. मस्त पाळी वगैरे मस्त टाकून घेतली बरं का. इकडे दुपारी जेवाय सुट्टी पण झाली होती. बायांना म्हणलं निवांत जेवण निवांत फोन बिन बघत बसा. मम्मी इकडे आमच्या रील दाखवते बायांना. आमच्या अण्णांचंही थोडंसं ना काकऱ्या वगैरे मारायचं, त्यांना पण यात कांदा लावायचा आहे. मग काय मस्त पैकी खोलाव जर लावलं बरं का, पुढं दगड वगैरे ते पण ते विचित होते. म्हणलं चालतंय. बायांना सगळे तर आपण आपटीत आपटीत आणलं, परंतु दाजींची आमच्या 1857च्या काळामध्ये स्विफ्ट गाडी बरं का. मस्त पैकी म्हणलं बायांना तुम्हाला नेतो बसून, तुम्ही पण कधी चार चाकीत बसल्या नसत्या. बायांना पण घरी सोडलं आणि नंतर आमच्या गुलाबबाईला घेऊन निघालो होतो आडळगावला. एमओटी कंपनी नावाने असे काहीतरी माणसं होते बरं का. ते आले होते, त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन वगैरे केलं की कोणते खते कसे टाकले पाहिजे आणि सल्ल्याखाली खतं टाका. उगं काही पण नाही टाकायचं, जे पिकाला लागतं तेच टाकलं पाहिजे. म्हणजे उत्पन्न पण वाढेल आणि खर्च पण कमी होईल. त्यांनी आपल्याला उगं प्राण्यांचे हे पानं होते त्यामध्ये सांगितलं होतं की नाही का हे औषध टाका ते औषध टाका. त्यांनी काय होतं, काय प्रॉब्लेम आहे काय नाही, आणि कसल्या डायग्राम होत्या काय मित्रांनो. म्हणलं चालतंय, आपल्याला पण नाही का फुकट ज्ञान भेटलं, वाया नाही घालवायचं. चहाची 90 पण त्यांनी लावली. नंतर नाही डाळिंब आणि ना कांदा आणि ना जे काय असतं डाळिंब वगैरे द्राक्षे ते सगळी माहिती चित्र होतं. म्हणजे काय केल्यावर काय केलं पाहिजे. आडळगावमधील बरेचसे ग्रामस्थ आले होते बरं का. जेवढे आले तेवढे सगळ्यांचं आभारी, जे नाही आले त्यांचे पण आभारी. कारण एवढं फ्रीमध्ये तुम्हाला ते पण नाही घेता आलं. चालेल, एकदा वैभव भाऊंसोबत आणि सर्व होते त्यांच्यासोबत एक व्हिडिओ काढून घेतला. सिद्धेश्वर मंदिरामध्ये आता ना सार्वजनिक सप्ताह पण बसलेला आहे बरं का. अखंड हरिनाम सप्ताह. आता सगळ्यांनी सप्त्याला यायचं, मस्त कीर्तन भेटताना दाबून जेवायचं. तर व्हिडिओ एक दिवस लेट टाकतोय बरं का. तेवढं लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.